त्याचं बॅकग्राऊंड सांगते की शेल का लागतो आपल्याला. ठीक आहे, लिनक्स मध्ये किंवा कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम मध्ये व्हॉट इज शेल आणि वाय डू वी प्रेफर शेल किंवा त्याचे डिफरंट टाइप्स, वाय डू वी नीड दॅट. ठीक आहे, तर बेसिकली एक एक्झाम्पल घेऊया आपण. जसं तुमचं कपड्यांमध्ये वगैरे ब्रँड्स असतात. ओके, what you do is you have your own choice. तुम्ही प्रत्येक जण एक सेपरेट ब्रँड स्वतःसाठी फिक्स करून ठेवतात, की कोणी मुली असतील तर त्या कम्प्लिटली डब्ल्यू ब्रँडच वापरतील किंवा लाईफस्टाईल मधूनच घेणार, असे प्रत्येकाचे एक एक ठरलेले आहेत. ठीक आहे, सेम वेज कुठलंही ऑपरेटिंग सिस्टम आहे त्या ऑपरेटिंग सिस्टमनी आपापले शेल डिसाइड करून ठेवले आहे, की जर हे ऑपरेटिंग सिस्टम वापरायचं असेल किंवा ह्या ऑपरेटिंग सिस्टमचा हा फ्लेवर वापरायचा असेल तर मी हा पर्टिक्युलर शेल वापरणार. ठीक आहे, बेसिक फंक्शन ऑफ शेल काय आहे? इट इज अ लिंक बिटवीन द कर्नल अँड द युजर. It is an interface, or you can say it is an interpreter which takes the input commands from user, gives it to kernel, kernel translates it and reverts back to the user. म्हणजे दोघांमधलं कम्युनिकेशन जे होतंय that happens because of shell. The shell is basically like your brands. वेगवेगळे brands असतात तुमचे. ठीक आहे, everyone has a favorite brand, right? So in the similar fashion, every operating system has a his or own designed favorite brand. ठीक आहे, आता बेसिक जे डिफरंट टाइप्स ऑफ शेल्स आहेत, इट ऑफर्स वेरियस कॅपॅबिलिटीज. ठीक आहे, प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन वेगळं आहे, प्रत्येकाची युटिलिटी वेगळी आहे, प्रत्येकाचा वापरण्याचा प्रकार वेगळा आहे, प्रत्येकाचे फंक्शन वेगळे आहेत. ठीक आहे, तर बेसिक आता आपण बघायचं की कुठले कुठले शेल्स आहेत. ठीक आहे, बेसिक वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन 5 शेल्स. ठीक आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे बॉर्न शेल. मी विंडो मध्ये चॅट विंडो मध्ये टाइप करते. देर आर व्हेरियस टाइप्स. ओके, पण आपण काही 5 वरतीच कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. कळलं? एक बॅश आहे, एक नुसतं एसएच आहे, सीएसएच आहे, केएसएच आहे, इथे टायपिंग मिस्टेक झाली, टीएसएच आहे आणि झेडएसएच आहे. ठीक आहे, यातले आता आपण बेसिक बघायचे आहे. तर बाय डिफॉल्ट व्हेन यू आर युजिंग लिनक्स, ओके, and that too you are preferring Red Hat as your flavor of Linux, at that time it is always bash which we are using. Bash stands for born again shell. Okay, by default we are going to have bash as our shell for Red Hat. Okay, now if we are using Solaris, that is the another flavor of Linux, then you will have to use sh as your shell. So by default it comes as a sh. If you are using Fedora as the flavor, then it will come as csh. So these are being distributed among as per their utility and as per their purpose. So if I have to prefer, if I'm saying that I'm working on bash shell, so by default it means I'm using Linux operating system with the flavor of Red Hat in it. Okay, is it clear till here? Clear? Yes. Okay. Now Bourne shell चे दोन primary goals आहेत. ठीक आहे, Bourne shell, first of all, it is very
युजफुल इन एक्झिक्युटिंग युनिक्स आणि लिनक्सचे कमांड्स. ठीक आहे, बिकॉज लिनक्स इज बेसिकली अ कमांड लाइन इंटरफेस. So to execute all the Linux command, Bourne shell, that is bash, is very easy to use. ठीक आहे, आणि second thing is scripting करायला खूप सोपं जातं. The Linux मध्ये we are not going to do any coding. There is no programming as such. Whatever you write, the code or the program is termed as scripting. तर एक तर Linux चा command because it is a command line interface, आणि scripting because Linux only supports scripting. ठीक आहे, तर त्यामध्ये जरी तुम्ही सी लँग्वेज मध्ये कोड लिहिला किंवा सी प्रोग्रामिंग केलं तरी दॅट इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ स्क्रिप्ट इन लिनक्स. सो रियुजिंग द स्क्रिप्ट आणि युनिक्स लिनक्सच्या कमांड्स ऑपरेटिंग सिस्टम वरती एक्झिक्यूट होणं हे दोन बेसिक बॉर्नचे किंवा बॅशचे बेसिक प्रायमरी गोल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर इट इज व्हेरी इझी टू यूज व्हेरिएबल्स. तुम्ही जे लूप्स वापरता, फॉर लूप, त्याच्यानंतर इफ एल्स, डू व्हाईल, हे सगळे जे लूप्स तुम्ही वापरता ते बॅश मध्ये यू कॅन इझिली एक्झिक्यूट देम. देर आर व्हेरी सिम्पल मेथड. जशाचे तसं तुम्ही लिहित होता तसं लिहायचं, फक्त टर्मिनॉलॉजी चेंज होते. जिथे प्रिंटएफ वापरायचा तिकडे एको होतो. इफ आणि एल्स रिमेन्स सेम, ब्रॅकेट रिमेन्स सेम, यूज ऑफ व्हेरिएबल्स रिमेन्स सेम, इनिशियलायझेशन, डिक्लेरेशन हे सगळं सेम राहतं. ठीक आहे, नेक्स्ट कम्स द सी शेल. आता तुम्हाला हे कोणी कोणी डेव्हलप केलं ते पण हवंय का? येस नको म्हणजे आता सी शेल that is CHS, that was developed by Bill Joyce. सुफियान ऐकून घ्या, असू दे माहितीसाठी असू दे. मी जर MCQs टाकले पेपर मध्ये तर मी हे विचारेन, मग तेव्हा कुठे आहात, आणि तुम्ही ज्या क्वेश्चनला नको म्हणता तेच मी बरोबर MCQs म्हणून टाकते. C shell was developed by Bill Joy. The basic purpose C shell चा होता की त्याला सी प्रोग्रामिंग फुल फ्लेज सपोर्ट झालं पाहिजे. म्हणजे जसं काही काही कोड्स किंवा काय काय व्हेरिएबल्स, काय काय सिंटॅक्स जे बाकीच्या शेल मध्ये सपोर्ट होत नाहीत, दॅट विल बी 100% सी प्रोग्रामिंग और C++, C शार्प हे जे काही आहे तुमचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस, दॅट विल बी फुल फ्लेज सपोर्टेड बाय द सी शेल. सो बेसिक प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह त्याचा एवढाच होता. त्यामुळे जिथे ज्या सिस्टम्स मध्ये हे ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल्ड असतं, दॅट इज बेसिकली डिझाईन फॉर सी प्रोग्रामिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर के शेल. ओके, के शेल वॉज डेव्हलप बाय डेव्हिड कॉर्न. डेव्हलप बाय डेव्हिड कॉर्न. ठीक आहे, म्हणून त्याला कॉर्न शेल म्हणतात, KSH म्हणून त्याला कॉर्न शेल म्हणतात. ओके, नाउ व्हॉट इज दिस? इट इज बेसिकली एकच गोष्ट याची लक्षात ठेवायची की इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बॅश अँड सी शेल. म्हणजे बॅशचे सगळे ऍट्रिब्यूट, दॅट इज इट सपोर्ट स्क्रिप्टिंग, it supports executing of command line interface, that is all Unix and Linux commands, plus it is going to give you the utility of 100% execution of C language or full-fledged support of C programming. Okay, so KSH is Korn shell, which is a combination of bash and C shell. Similarly, there is TCSH. Okay, it is called as 10x, that is TCH आपण जी मगाशी TSH आपण जी मगाशी कमांड म्हटली, that is 10x C shell. ठीक है, it is basically an additional support which is given to the C shell. म्हणजे जिथे higher end configuration आहे, there are multiple programs which need to be run. म्हणजे जसं तुमचं basic C language असतं, advanced C language असतं, expertise C language असतं. To support this all steps of C languages or C programming step by step, TSH supports you. Okay,
अँड द वाईडली यूज शेल कोणता आहे तर बॅश. ठीक आहे. आता बेसिकली शेलचं डेफिनेशन कोण मला सांगू शकतं परत एकदा. शेलची डेफिनेशन काय आहे? सोहम, मोहित, दामिनी, सौरभ, सीमा, सुफियान, शिवम, प्रथमेश, सगळ्यांनी पटकन सांगा शेल म्हणजे काय? आय एम वेटिंग. शेल म्हणजे काय? मोहित, दामिनी. मोहित आणि सौरभचा रिस्पॉन्स आलाय मला. दामिनी, सीमा, तुम्ही सगळे म्यूट वर जाऊन गायब होता का? सोहम, दामिनी, मी एवढ्या वेळ सांगितलं तुला आणि शेल म्हणजे स्क्रिप्टिंग आहे का? खुशबू मॅडम, खुशबू मॅडम. हाँ बोला. रेकॉर्डिंग स्टॉप करा प्लीज. ओके 1 मिनिट.